नमस्कार मित्रांनो, तर आपण लागवड केलेलं आहे चिनी तंत्रज्ञान या पद्धतीने मका. तर याच्यामध्ये आपण दोन ओळीतलं जे अंतर असते म्हणजे ड्रीपमधलं, तर एका ड्रीपपासून दुसरी ड्रीप आहे हे 4.5 फूट आणि दोन रोपातील अंतर आहे 15 इंच. एका ठिकाणी झाडाची संख्या आहे 2 आणि ही व्हेरायटी आहे पायनियर कंपनीची 3567. ड्रीपच्या उजव्या बाजूला 9 इंच, डाव्या बाजूला 9 इंच असं दोन ओळीतलं अंतर साधारण 1.5 फूट आणि मधला जो स्पेस आहे तो आहे 3 फुटाचा. आणि एकरी बियाणं आपल्याला साधारण लागलेलं आहे 9 किलोपर्यंत. तर याच्यामध्ये आपण एकाच वेळेस 2-2 बियाणं पडण्यासाठी टोकन मशीनचा वापर केलेला आहे. तर या पद्धतीने मक्याची आपली लागवड आहे. आणि याच्यामध्ये खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण बेसल डोस आहे ती म्हणजे 14-35-14 एकरी एक बॅग, सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅगा जे की झिंक कोटेड असलेल्या हे आपण याला बेसल डोसमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे धांडा मजबूत बनणे. त्यासाठी आपण वॉटर सोल्युबल खतामध्ये 126100 याचा 2 वेळेस वापर केलेला आहे. साधारण 25 दिवस आणि 32 दिवसाला 3-3 किलो प्रति पाण्याला. त्यानंतर आपण याच्यामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे झिंक, चिलिटेड झिंक अर्धा किलो. त्यानंतर युरिया 1 बॅग याला ड्रीपमधून आपण दिलेलं आहे. त्यानंतर साधारण 50 आणि 60 दिवसाला 9-24-24 एकरी 20-20 किलोचे 2 डोस म्हणजे 50 दिवसाला 20 किलो आणि 60 दिवसाला 20 किलो असे याला 2 वेळेस 9-24-24 पाण्यामधून आपण दिलेले आहेत. जेव्हा आपण याला खत देतो त्याला पाण्यामध्ये 3 दिवस विरघळू घालतो आणि चाळणी करून याला ड्रीपमधून हे सोडत असतो. तर असं याला खताची व्यवस्थापन आतापर्यंत झालेलं आहे. आणि शेवटीला आपण याला कंस भरण्यासाठी याला आपण घेतलेलं आहे ऑर्गॅनिक पोटॅश जे की निओ पोटॅश म्हणून येते एकरी 96 ग्राम सोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट हे आपण एकरी अर्धा किलो याला खतामधून दिलेलं आहे. आमच्या भागामध्ये थोडीशी गारपीट असल्यामुळे पानाची जी क्वालिटी आहे ती थोडीशी बिघडलेली आहे, कारण की याच्यामध्ये गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की खूप पानं जे आहेत हे संपूर्ण फाटून गेले. तरीसुद्धा याच्यामध्ये टार्गेट जे आहे आपलं एकरी 70 क्विंटलचं होतं आणि ते आपल्याला साधारण 70 क्विंटल तर होणार नाही, कारण की याच्यामध्ये आता नुकसान थोडंफार जे आहे ज्याच्यामध्ये झाडे पडणं हवासुद्धा होती. तर याच्यामध्ये एकरी 70 क्विंटल होणार नाही, परंतु 50+ उत्पादन आजसुद्धा आपण या प्लॉटमध्ये घेऊ शकतो. तर याच्यामध्ये एक फायदा झालेला आहे ते म्हणजे एका ठिकाणी झाडासंख्या 2 असल्यामुळे याच्यामध्ये कंससुद्धा झाडाला एका ठिकाणी एका झाडाला 2-2 कंसाचे प्रमाण जे आहे मधल्या भागामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर आपण आता जे आहो ती म्हणजे एकदम सेंटरमधला भाग. तर आपली ड्रीप हे बघू शकता थोडंसं खाली घे, आपण एकदम शेताच्या मध्यमध्ये आलेलो आहोत. ड्रीपच्या उजव्या बाजू हे बघा सेंटर बघू शकता. एकदम सेंटरमध्ये सुद्धा मक्याची जी क्वालिटी आहे म्हणजे ज्याला आपण झाडाचे बुडं वगैरे म्हणतो हे मधल्या भागामध्ये सुद्धा भरपूर मोठे बनलेले आहेत. पाहू शकता एकदम आत्तासुद्धा मनगटावाने बुड आहे त्याचे. म्हणजे याच्यावरून एक समजते की ड्रीपवर तर उत्पादन 100% चांगलं होणारच आहे, परंतु जे आपण खतं दिलो याच्यामध्ये वॉटर सोल्युबलमध्ये किंवा मग हार्ड खतं जे आहेत ड्रीपमधून दिलो त्याच्यामुळे संपूर्ण खतं जे आहेत हे व्यवस्थित पद्धतीने पिकाला जे आहेत हे लागलेले आहेत. याच्यामध्ये ते एक फायदा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आणखी एक फायदा झाला ते म्हणजे सूर्यप्रकाश. सगळ्यात महत्त्वाचा आहे सूर्यप्रकाश. तर आजसुद्धा आपण जर सेंटरमध्ये जरी गेलो शेतामध्ये तर आपल्याला गरमी होत नाही. तर त्याच्यामध्ये हवा जी आहे मोकळी खेळती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व झाडाला सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळते. आणि ज्या ज्या झाडाला सूर्यप्रकाश मिळाला त्या झाडाला 100% 2 कंस 100% भरलेले आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये फायदा आहे. यासुद्धा ओळीला 2 कंस आहेत, पलीकडच्या ओळीलासुद्धा 2-2 कंस आहेत. म्हणजे झाडाची रोपाची संख्या जी आहेत साधारण 29,000 आहे. 29,000 आपण 4,000 जरी काढले वरचे समजून घ्या कशामुळे बाद झाले तरी आपण एकरी 25,000 रुपयाची संख्या आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तेच जर तुम्ही पारंपरिकमध्ये करत असाल तर साधारण तुमची झाडासंख्या जी आहे ती 24,000 असते. 24मधून जरी तुमचे 4,000 जरी गेले तर तुम्हाला फक्त एका एकरमध्ये फक्त 20,000 रुपयाची संख्या भेट मिळते. त्याच्यामध्ये फायदा आहे ते म्हणजे झाडाची संख्या रोपांची संख्यासुद्धा वाढत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं उत्पादनसुद्धा वाढत आहे. याच्यामध्ये प्रत्येक झाडात सूर्यप्रकाश लागल्यामुळे झाडाचे कंस जे आहेत ते एकदम मजबूतीने तुमचे भरणारे आहेत. तर आपण याच्यामध्ये कंस बघू झाडाला कशा पद्धतीने लागले. मधल्या भागात जर कंस चांगले भरत असतील तर बाहेर तसे 100% कंस जे आहेत हे भरणारच आहेत. बघू शकता बघू शकता झाडं जरी 2 असले एका ठिकाणी तरी कंस जे आहेत हे 2 आहेत. हे बघू शकता हे 2-2 कंस. आता याच्यामधले दोन्ही कंसामध्ये थोडंसं मागं कॅमेरा घे. आता हे याच्यामधलं जे बारीक कणीस आहे आता हे तुम्हाला दाखवणार आहे मी भरलं की नाही ते. आता बरेच जण म्हणतील की एकच कणीस भरते मधामधलं. तुम्हाला आता हे मोठं कणीस आहे, हे मोठं तर ऑलरेडी भरलेलं असेल, परंतु बारीक कणीस बघू आपण याच्यामध्ये की भरलं की नाही भरलं ते. बघू शकता आपली मक्का आहे सध्याला दुधावर.
त्याच्यामुळे मक्याची भरण्याची अवस्था आहे आणि मका व्यवस्थित पद्धतीने भरणारसुद्धा. आपण या दोन्ही कणसाचं वजन जे आहे हे साधारण आपण 250 ग्राम पकडणार आहोत, दोन्ही कणसं मिळून. आता हे लहान आज जरी असलं तरी हे आपण साधारण 100 ग्राम पकडू आणि ही 100 ग्राम पकडू, हे 150 ग्राम पकडू. आपण एका झाडापासून आपलं फक्त 250 ग्राम आपण वजन पकडणार आहोत आणि या कणसापासून सुद्धा आपण 250 ग्राम पकडणार आहोत. म्हणजे एका फुलीवर आपल्याला साधारण अर्धा किलो बियाणं जे आहे, म्हणजे एका फुलीवर आपल्याला अर्धा किलो बियाणे मिळत आहेत. तर आपली लागवड याच्यामध्ये आहे 2 रोपातील अंतर 15 इंच, म्हणजे या 15 इंचामध्ये आपल्याला साधारण 1 किलोपर्यंत बियाणं मिळत आहे. म्हणजे इथं अर्धा किलो बियाणं दोन कणसापासून या 2 फुलीवर, हे सुद्धा अर्धा किलो. आपण अर्धा किलो न पकडता 400 ग्राम पकडू. आता ह्याच्यामध्ये आणखी 100 ग्राम आपण कमी करू. म्हणजे याच्यामध्ये बियाणंसुद्धा म्हणजे कणसंसुद्धा वाढत आहेत आणि उत्पादनसुद्धा 100% या ठिकाणी आपल्याला वाढलेलं बघायला मिळते. तर ही 100% ही जी पद्धत आहे, मला तर वाटते की आपण आज रोजीसुद्धा याच्यामध्ये सक्सेस झालेला आहोत. याच्यामध्ये वादळ वारं जे आहे हे आलं होतं, परंतु झाडं पडण्याचं प्रमाण आहे ते कमी आहे. तर याच्यामध्ये मेन आहे ते म्हणजे झाडाचे बुडं मजबूत बनलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे झाडाला एकमेकांचा सपोर्ट राहिलेला आहे, त्याच्यामुळे झाडं पडण्याचं प्रमाण याच्यामध्ये कमी आहे. तेच आपलं पारंपरिकमध्ये होतं साधारण 8 एकर, त्याच्यामध्ये जास्त झाडं पडण्याचं प्रमाण जे आहे हे त्या ठिकाणी बघायला मिळते. याच्यामध्ये आपण कसल्या पद्धतीचा बेड वगैरे केला नाही, हे प्लेन जमिनीवर आहे. बरेच शेतकरी म्हणतील की बेडवर आहे का, आणि याच्यामध्ये मशागत वगैरे कोणती केली नाही, फक्त तणनाशकाचा वापर केला आहे. तणनाशकामध्ये आपण वॅक्सिनेट कंप्लीट या तणनाशकाचा वापर केला आहे. बाकीचं कोणतंही मशागतीचं काम आपण याच्यामध्ये केलेलं नाही. तर तणसुद्धा शेतामध्ये तुम्हाला अजिबात कुठंच बघायला मिळत नाही. आणि आज रोजी या प्लॉटला झाले साधारण 119 दिवस. यावर्षी खूप जास्त थंडी असल्यामुळे पिकाची जी वाढ आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कमी होती आणि साधारण तुमचे 60 ते 62 दिवसामध्ये तुमच्या पिकाला तुरे निघायला पाहिजे होते. परंतु यावर्षी अति थंडी असल्यामुळे पिकाला 90 दिवसाला ही जे आहेत तुरे हे निघाले होते. त्याच्यामुळे संपूर्ण प्लॉट जे आहेत हे लेट गेले आहेत. साधारण आपले 20 ते 25 दिवस प्लॉट लेट आहे. आता आपला साधारण 120 दिवसामध्ये मक्याची संपूर्ण दाणे भरण्याची अवस्था ही कंप्लीट व्हायला पाहिजे होती. म्हणजे आपले दाणे भरून संपूर्ण हे कणीस जे आहे हे वाळायला पाहिजे होतं 120 दिवसामध्ये. परंतु अति थंडीमुळे जे आहेत हे संपूर्ण प्लॉट जे आहेत साधारण 25 दिवस 20 ते 25 दिवस हे लेट गेले आहेत. त्याच्यामुळे साधारण आपला प्लॉट अजून आणखी आता 120 दिवसापर्यंत प्लॉट झालेला आहे. म्हणजे आणखी साधारण आपले 30 ते 35 दिवसांनी घेणार आहे. म्हणजे साधारण 155-160 दिवसापर्यंत आपला प्लॉट काढण्यासाठी घेणार आहे. तर मक्याचा प्लॉट जे आहे साधारण आपला 140 दिवसापर्यंत काढा येत असते. परंतु हेच आता आपलं टायमिंग जे आहे हे वाढलेलं आहे. याच्यामध्ये साधारण 155-160 दिवसापर्यंत आपला मका प्लॉट घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने नियोजन आहे. आणि फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये आपण सुरुवातीला इमॅमेक्टिन सोबत वाढीसाठी 28-28 आणि रोको ही पहिली फवारणी. त्यानंतर दुसरी फवारणीमध्ये पॉलिराम बुरशीनाशक, त्यानंतर इमॅमेक्टिन प्लस क्लोरो असे 2 वेळेस फवारणी झालेल्या आहेत. 2 वेळेस पोंगा भरणी झालेल्या आहेत. याच्यामध्ये अळीचा अटॅक बिलकुल नाही, कणसामध्ये सुद्धा नाही, तुऱ्यामध्ये सुद्धा नाही आणि प्लॉटमध्ये कुठं तुम्हाला अळीचा अटॅक दिसणार नाही. कारण की याच्यामध्ये आपण 2 वेळेस पोंगा भरणी जी आहे ही केलेली आहे. पोंगा भरणीमध्ये फक्त आपल्याला 2 पंप लागतात एका एकरसाठी आणि मजूर लागते 500 रुपये. त्याच्यामध्ये आपण एक जर बघितलं तर आपल्याला पाहिजे असते रिझल्ट. त्याच्यामध्ये रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मजुरानेच त्या ठिकाणी पोंगा भरणी जी आहे ही करावी लागेल. आपण एका वर्षी पंपाने केलं होतं, त्या ठिकाणी आपल्याला औषध जे आहे ही खूप जास्त लागलं होतं आणि मजुरी साधारण मजूरदाराला 500 रुपये लागली होती आणि औषधसुद्धा आपल्याला खूप जास्त त्या ठिकाणी लागलं होतं. म्हणून आपण यावर्षी पोंगा भरणी केली. त्याच्यामुळे 100% फायदा जे आहे हे आपल्याला झालेला आहे. कारण की याच्यामध्ये आत्तासुद्धा कुणा कणसाला जे आहेत हे अळी आतापर्यंत डंख मारलेलं नाही. तर अशा पद्धतीने याचं चायना पद्धतीचं संपूर्ण नियोजन जे आहे हे आपण अशा पद्धतीने केले आहे. आणि याचं उत्पादन किती होणार आहे आता सर्वांनाच उत्सुकता असेल की उत्पादन याच्यामध्ये किती होईल. तर उत्पादन आज रोजीसुद्धा साधारण तुम्हाला 50 क्विंटल प्लस आरामशीर उत्पादन हे देऊन जाणार आहे. कारण याच्यामध्ये पिकाची क्वालिटी आणि झाडाची जे बुडं वगैरे आहेत मजबूतीमध्ये, हे बुडं तुम्हाला सांगून जातील की झाडाची उत्पादन क्षमता किती राहू शकते आणि उत्पादन किती होईल. तर पाहू शकता. तर याचा काढणीचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच टाकणार आहोत. साधारण 1 महिन्यानंतर हे याची हार्वेस्टिंग ही होईल. धन्यवाद.